मित्रांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी यामध्ये आज आपण शेवटचा भाग म्हणजे प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत. या प्रॉब्लेम सेट मध्ये अगोदरची जी दोन प्रकरणं आहेत त्याची आपल्याला थोडीशी रिव्हिजन लागणार आहे. लक्षात घ्या, अगोदरची प्रकरणं म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन ज्याला आपण एक सामायिक समीकरण म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. ते जर येत नसेल तर ह्यातली काही गणितं तुम्हाला येणार नाहीत. म्हणून आज आपण त्याची रिव्हिजन थोडीशी पाहणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये या ठिकाणी आज कसा उपयोग होतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये जो अत्यंत अवघड असा एक पार्ट आहे मेथड, फॅक्टर मेथड किंवा मेथड ऑफ फॅक्टरायझेशन, ही जी आहे ती आपण आज थोडीशी रिव्हिजन करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित असणारी दोन गणितं आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लेट अस स्टार्ट. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टर मेथड. सी दिस एक्झाम्पल. 3x² minus 125x plus 1300 is equal to 0. You know that this is the coefficient of x² and this is the constant term. First and last are very important. Take these two atoms on your right side. This is 3 and this is 1300. Make multiply it. 3 into 0 0, 3 into 0 0, 3 3s are 9, 3 1s are 3. That is 3900. मग या 3900 चे आपल्याला दोन फॅक्टर्स करायचे आहेत. कसे करायचे आहेत? सच दॅट देअर वी वॉन्ट ॲडिशन हिअर प्लस साइन. इफ देर इज अ प्लस साइन वी हॅव टू मेक ॲडिशन. आणि ही ॲडिशन किती पाहिजे आहे तर ती मधल्या एवढी 125. Their addition will be 125. आपल्याला make two factors of 3900. ह्या 3900 चे दोन फॅक्टर्स पाडायचे आहेत. सच दॅट असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की their addition. Why addition? Because there is a plus sign of the last term. ॲडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची हे लास्ट टर्मच्या साइन वरून ठरवायचं. इथं ॲडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची हे ह्या तिसऱ्या टर्मच्या साइन वरून ठरवायचं. इथं साइन जर प्लस असेल तर ॲडिशन करायची. इथं जर साइन मायनस असेल तर इथं सबस्ट्रॅक्शन करायची. ते ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे तर ते मधल्या एवढं पाहिजे. मधला कोइफिशियंट किती आहे? 125. तर इट्स ॲडिशन विल बी 125. मग ह्याचे फॅक्टर्स आपण पाडूया. असे दोन फॅक्टर्स पाडूया की ज्याची ॲडिशन 125 म्हणजे 125 येईल. ह्याच्यामध्ये फॅक्टर्स पाडत असताना सोपा आहे. 39 into 100. 39 into 100. 100 चे फॅक्टर्स सोपे आहेत. 10 जा 100. या ठिकाणी 39 चे फॅक्टर सोपे आहेत. 13 3 जा या ठिकाणी लक्षात घ्या 39. या ठिकाणी 13 चे फॅक्टर्स पडत नाहीत, 3 चे पडत नाहीत म्हणून ते ॲज इट इज ठेवूया. 10 चे फॅक्टर्स पडतात. 5 2 जा 10. पुन्हा 10 चे फॅक्टर्स पडतात. 5 2 जा 10. आता फॅक्टर्स कुणाचेही पडत नाहीत. आता आपण ॲडजस्टमेंट करूया. ॲडजस्टमेंट कुणाला लवकर जमेल, ॲडजस्टमेंट कुणाला उशिरा जमेल ते त्याच्या या ठिकाणी अभ्यासावर, एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे. मग इथं आपण ॲडजस्टमेंट करून दोन फॅक्टर्स तयार करू की ज्याची ॲडिशन 125 असेल. मग कसं करता येईल बघा बरं, लक्षात घ्या. तर पहिल्यांदा घेत असताना आपण हा एक फॅक्टर घेऊया. 13 5 जा. मी 13 5 जा हा एक घेतला. 13 5 जा 65. आणि हा बघा बरं 3 2 जा 6, 6 5 जा 30 आणि 32 जा 60. म्हणजे पहिला फॅक्टर काय झाला बघा. 13 5 जा 65 आणि 3 2 जा 6, 6 5 जा 30, 30
2 जा 60 आणि 65 आणि 60 ह्याची जर ॲडिशन केली, ॲडिशन 65 आणि 60 ह्याची जर ॲडिशन केली तर ती 125 येते. त्याची जर ॲडिशन केली तर ती 125 येते, लक्षात घ्या. त्यामुळे हे आपले फॅक्टर्स बरोबर आहेत. आता यांना साइन द्यायचं आहे. साइन कसं द्यायचं तर व्हेन देअर इज ॲडिशन, जेव्हा ॲडिशन असते, गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू बोथ फॅक्टर्स. ह्या दोन्ही फॅक्टर्सना साइन कुठलं द्यायचं? साइन ऑफ मिडल टर्म. मिडल टर्म कुठली आहे? ही. आणि मिडल टर्मचं साइन काय आहे? मायनस. हे मायनस साइन दोन्ही फॅक्टर्सला द्या. हे जे मिडल साइन आहे हे दोन्ही फॅक्टर्सला द्या. समजा इथं प्लस असेल तर दोघांनाही प्लस द्यायचं, ॲडिशन असेल तर. व्हेन देअर इज ॲडिशन गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू बोथ फॅक्टर्स. ह्या दोन्ही फॅक्टर्सना मिडल टर्मची साइन द्यायची. पुन्हा आणि एकदा बघा बरं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी फर्स्ट कोइफिशियंट इज 3, लास्ट कोइफिशियंट इज 1300. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 3900. ह्या 3900चे दोन फॅक्टर्स करायचे. ते असे करायचे की त्याचं ॲडिशन प्लस चिन्ह असल्यामुळं त्याचं ॲडिशन 125 पाहिजे. ॲडिशन प्लस चिन्ह असल्यामुळे ॲडिशन हे 125 पाहिजे. ह्याचे फॅक्टर्स पाडले. फॅक्टर्स आले 65 आणि 60, त्याचं ॲडिशन आलं 125. आणि मग व्हेन देअर इज अ ॲडिशन गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू बोथ फॅक्टर्स. ह्या दोन्ही फॅक्टर्सना मिडल टर्म जे आहे त्या मिडल टर्मचं हे जे साइन आहे ते साइन दोघांना द्यायचं. थोडं इथं या. इथं जर बघा, हे अगेन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याचा कोइफिशियंट काय बघा, ह्याचा कोइफिशियंट काहीही नाही म्हणजे 1 आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. हे लास्ट टर्म काय आहे? 72 आहे. फर्स्ट कोइफिशियंट काय? 1 आहे. ह्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचा, गुणाकार. म्हणजेच 1 into 72 that is 72. Make two factors of 72. Make two factors of 72 such that ह्या 72 चे दोन फॅक्टर्स तयार करा. कसे करा? Their difference. Why difference? Why difference? Because here sign is minus. If there is a sign minus, take difference. If there is a sign plus, take addition. Sign of last term is plus, so here addition. Sign of last term is minus, so here is a difference. Difference will be, किती difference असेल तर मधल्या कोइफिशियंट एवढा. मधला कोइफिशियंट x चा कोइफिशियंट किती आहे? 1. x चा कोइफिशियंट किती आहे? 1. So their difference will be 1. So their difference will be 1. Make two factors of 72. 72 चे दोन फॅक्टर्स करा such that their difference will be 1. की त्यांचा फरक 1 असेल. 72 चे फॅक्टर्स करायचे आहेत. तर आपल्याला ते इथं इझी आहे. 9 8 जा 72, 9 8 72. या ठिकाणी लक्षात घ्या, सोपं आहे. 9 8 जा 72. तherefore 72 चे फॅक्टर 9 8 जा अवघड नाही आहे, इझी आहे. सर्वांना 9 चा टेबल येतो. तर 9 8 जा 72. आणि याचा डिफरन्स जर बघायला गेलात, लक्षात घ्या, तर 9 - 8 इज 1. दॅट डिफरन्स विल बी 1. मग लक्षात घ्या, when there is difference, give sign of middle term to the bigger factor. हा बिगर फॅक्टर आहे 9. ह्या बिगर फॅक्टरला मिडल टर्मची साइन द्यायची. मिडल टर्मची साइन काय आहे? प्लस. मिडल टर्मची साइन जी आहे ती प्लस आहे. अँड अपोजिट साइन टू द स्मॉलर फॅक्टर. हा स्मॉलर फॅक्टर आहे. ह्या स्मॉलर फॅक्टरला ह्याच्या अपोजिट साइन द्यायची. प्लस अपोजिट मायनस. पुन्हा एकदा बघा, व्हेन देअर इज अ ॲडिशन, जेव्हा बेरीज असेल, गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू बोथ फॅक्टर्स. मिडल टर्मची साइन मायनस आहे, ती दोन्ही फॅक्टरला दिली. व्हेन देअर इज डिफरन्स, ज्यावेळेला डिफरन्स असेल, गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू द बिगर फॅक्टर. ह्या मिडल टर्मची जी साइन आहे, चिन्ह आहे प्लस,
ते बिगर फॅक्टरला द्या, बिगर फॅक्टर नाही ना त्याला प्लस द्या, आणि स्मॉलर पार्टरला अपोजिट साईन द्या, प्लस अपोजिट मायनस. लक्षात घ्या. आता खूप महत्वाचं इथपर्यंत हे दोन खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. फॅक्टरायझेशन मेथड्स मध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्याला जे काम करायचं आहे ते असं करायचं आहे की या ठिकाणी हे जे मधला फॅक्टर आहे याचे, हे मधलं जे काही टर्म आहे त्याचे फॅक्टर्स पाडायचे. हे पहिलं जे आहे ते लिहून घ्यायचं ॲज इट इज 3x². ही जी लास्ट टर्म आहे ती पण लिहून घ्यायची, प्लस 1300 इज इक्वल टू 0. आता हे मिडल टर्म फोडायचे आहेत, ते ह्याच्या साह्याने फोडायचे, आणि हे जे x आहे ते x ह्याला लावायचं. -65x -60x कसं होईल बघा, -65x आणि लक्षात घ्या -60x असे फॅक्टर्स केल्याला फक्त x लावलं. इथं या सेम प्रोग्राम करायचा. इथे घेत असताना या मिडल टर्मचे पुन्हा फॅक्टर्स पाडायचे. पहिलं आहे असंच x², शेवटची टर्म आहे अशीच -72 इज इक्वल टू 0. हे x ह्याला लावायचे, हे x लक्षात घ्यायला लावायचे. कसे होईल, +9x -8x +9x आणि लक्षात घ्या -8x. बघा आपल्याला समजतंय, फॅक्टर्स केले ह्या पद्धतीने केले. आता जोडी करायची, मेक पेअर, जोडी करायची. कशी करायची, पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी, पेअर ऑफ फर्स्ट अँड सेकंड अँड पेअर ऑफ थर्ड अँड फोर्थ असे पेअर करायचे. एकदा जोडी केली की त्यातनं कॉमन निघतं. टेक कॉमन फ्रॉम दॅट पेअर्स. मग कॉमन काढायचा प्रयत्न करूया. बघा इथे कॉमन निघेल का, इथे 3 आहे, 65 चे फॅक्टर 13 5 जा 65, 13 5 65. मग इथे 65 चे फॅक्टर्स आहेत. ओके, असं केलंय आपण, ठीक आहे. याचे फॅक्टर्स जरी आले तर निघत नाही सर, 13 5 65 फॅक्टर्स होतात, 13चे आणि 5चे फॅक्टर्स निघत नाहीत. दोघांच्या मध्ये इथं काहीच कॉमन नाही, 3 आणि 65 मध्ये काही कॉमन नाही. पण x² मध्ये हे x इंटू x आहे, सो देअरफॉर x कॉमन अँड हा x कॉमन, सो देयर इज ओनली x कॉमन, रिमेनिंग 3x minus 65, 3x minus 65. Take this minus sign down, मायनस साईन हे डाऊनला घ्या, हे मायनस साईन डाऊन घेतलं, ह्यातनं फॅक्टर्स पाडा. बघा ह्यात काय काय, पुन्हा शिल्लक किती राहणार लक्षात घ्या तुम्ही. हिथं जो ब्रॅकेट येणार आहे कॉमन काढल्यानंतर जे शिल्लक राहणार ते हेच राहणार आहे, 3x minus 65, सेम शिल्लक राहणार. ह्या ब्रॅकेटमध्ये जे शिल्लक राहणार तेच इथं शिल्लक राहणार. मग कॉमन किती निघेल ते आता ठरवूया. 3 शिल्लक राहणारच आहे. 3 जर शिल्लक राहणार असेल तर तुम्हाला माहित आहे 23 जा 60, 23 जा 60, हे 20 कॉमन काढलं की 3 शिल्लक राहणार, सो देयर इज अ 20 कॉमन. आणि मग इथं मायनस साईन कसं आलं तर प्लस मीन्स व्हॉट, प्लस मीन्स मायनस इंटू मायनस. व्हॉट इज प्लस, प्लस मीन्स मायनस इंटू मायनस. मायनस चिन्ह कॉमन काढलं, हे मायनस चिन्ह इथं आलं, हे लक्षात घ्या. देअरफॉर इट इज इक्वल टू 0. कम हियर, पहा इथे कसं होईल. इथे पुन्हा x आणि x कॉमन, सो हियर यू कॅन टेक x कॉमन, x शिल्लक राहिलं, ह्यातला पुन्हा x शिल्लक, प्लस 9 हियर, मायनस साइन इज हियर. इथं इन सेकंड ब्रॅकेट x plus 9 remains as it is. What will be common here? x जर शिल्लक राहत असेल तर 8 कॉमन येणार, 8 कॉमन येईल, बरोबर सर. अँड इट इज इक्वल टू 0. आपण जर इथं बघितलं तर मायनस म्हणजे काय बघा सर, तर मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस, मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस. मायनस कॉमन काढलं, प्लस शिल्लक राहिलं, मायनस कॉमन काढलं, प्लस शिल्लक राहिलं. हे आपण पाहून घ्या. आता बघा 3x minus 65, 3x minus 65 कॉमन निघेल, ते फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ठेवा, इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलेलं घ्या, इज इक्वल टू 0. हे मल्टिप्लिकेशन साइन व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 3x minus 65 इथं आलं आणि शिल्लक राहिलं x minus 20.
इथे बघा बरं, इथे x+9 आणि हे x+9 हे कॉमन आलं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये x+9 इंटू अनादर ब्रॅकेटमध्ये x-8 बरोबर 0. बघा, x+9 इन फर्स्ट ब्रॅकेट आणि अनादर ब्रॅकेटमध्ये x-8. जेव्हा दोघांचा गुणाकार 0 असतो तेव्हा पहिलं बरोबर 0 असतं किंवा दुसरं बरोबर 0 असतं. फर्स्ट इज इक्वल टू 0, 3x - 65 इज इक्वल टू 0 और x - 20 is equal to 0. When there is a multiplication of two numbers 0, then first number will be 0 or second number will be 0. That is x+9 is equal to 0 or x - 8 is equal to 0. Now here 3x is equal to 65 minus 65 से plus 65. x is equal to minus 20 से plus 20. So this is our answer, x is equal to 20. Again, or इथे x is equal to 65 upon 3. 65 upon 3. Remember 65 upon 3 हा natural number नहीं है. In arithmetic progress, these are the two values. These are the two values. This is not a natural number. This is a natural number. लक्षात घ्या. बरोबर आहे. इकडे या. इथे कसं होईल बघा सर. x is equal to a +9 चे -9, -8 चे +8. x is equal to -9 or x is equal to 8. These are two answers. हे जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला भाग आहे, हा आपल्याला जर समजला तर आपल्याला ती दोन गणित जी आपल्याला प्रॉब्लेम सेट्स मधली ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी नक्की लक्षात घ्या, हे जे शेवटचं साइन असतं त्याच्यावर ठरवायचं ॲडिशन का सबस्ट्रॅक्शन. मायनस चिन्ह असेल तर सबस्ट्रॅक्शन, प्लस चिन्ह असेल तर ॲडिशन. बरोबर लक्षात घ्या. आणि हे ठरवायचं आणि त्याच्यात एक ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे ते मिडल टर्मवरनं ठरवायचं. इथं मला सबस्ट्रॅक्शन 1 पाहिजे, इथं मला ॲडिशन 125 पाहिजे. अशा प्रकारे ठरवायचं. आणि ॲडिशन जर असेल तर दोन्ही फॅक्टर्सना मिडल टर्मचं साइन द्यायचं, मायनस मायनस. आणि जर का डिफरन्स असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, तर जी ग्रेटर टर्म आहे त्याला मिडल टर्मची साइन द्यायची आणि स्मॉलरला अपोजिट साइन द्यायची. हे लक्षात आलं का बघा. हे जर लक्षात आलं तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॅक्टर्स मेथड जर समजले तर मग तुम्हाला लक्षात घ्या पुढे त्रास होणार नाहीये. आपण पुढची एक्झाम्पल्स पाहूया. बघूया प्रॉब्लेम सेट 3 मधलं 8वं गणित. प्रॉब्लेम सेट 3 मधलं 8वं गणित जे पुस्तकामध्ये पेज नंबर 79 वर आहे. काय म्हणतं हे. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स. सम ऑफ 1 to n म्हणजे काय सांगा सर. Sn is equal to 36. Sn is equal to 36 हे सम ऑफ Sn is equal to 36 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. मग आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय बघा सर आपल्याला येते का. नॅचरल नंबर्स म्हणजे 1 2 3 4 ... लास्ट टर्म n. This is first term T1, T2, T3, T4 and Tn. याला आपण A म्हणतो. What is the difference? लक्षात घ्या. Difference is equal to D is equal to T2 minus T1. What is T2? 2 minus 1, that is 1. D is equal to 1. Now we are going to Sn, we are going to find the value Sn. Sn चा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे. लक्षात घ्या. What is the formula for Sn? Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. We want to find out the value of n. The value of n we want to find out. The value of n. बाकीच्या व्हॅल्यूज भरा. Sn ची व्हॅल्यू किती आहे बघा सर. Sn ची व्हॅल्यू 36 आहे गिवन. Sn is equal to 36 given. Sn is equal to 36. लिहा इथं Sn 36. n काढायचं आहे. 2a, a ची व्हॅल्यू घाला 1 प्लस n काढायचं आहे. d ची व्हॅल्यू घाला, d ची व्हॅल्यू 1. बघा आता हे सोडवायचं आहे. लक्षात घ्या. आणखी आपल्याला सोडवायला लागेल. म्हणजे सोडवत असताना
डिव्हायडेड बाय 2 चे मल्टिप्लाय बाय 2. राईट साईडला डिव्हिजन असेल तर लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 36 into 2 is equal to n into bracket 2 ones are 2 plus n minus 1s are n minus 1. Remember 2 minus 1 is plus 1. 2 minus 1 is plus 1. Therefore 72 is equal to n into bracket n plus 1. मग ह्या n नी आतमध्ये गुणून घ्या. बघा काय झालं, n नी आतमध्ये गुणा. कसं झालं बघा हे, n into n 72 is equal to n into n is n square plus n into 1 is n. मग या ठिकाणी लक्षात क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येईल, हे जर 72 इकडे आलं तर प्लस 72 चे मायनस 72 होईल. n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे, ते आपण आत्ताच इथे सोडवलं. हे सोडवत असताना सुद्धा टेक्निक आहे त्याच्यामध्ये टेक्निक आहे. ते टेक्निक थोडंसं लक्षात घ्या, आणखीन आपल्याला थोडंसं इझी करून सांगतो मी. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण इथं घेतलं, n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. ह्या 72 चे 2 फॅक्टर्स आहेत आपल्याला कळालेत. हे आहेत 9 8 जा. ह्या 72 चे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की सबस्ट्रॅक्शन 1 पाहिजे. 72 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्याचा सबस्ट्रॅक्शन 1 पाहिजे. म्हणजे फॅक्टर्स किती आहेत, 9 8 जा 9 आणि 8, 9 8 जा 72 आणि 9 आणि 8 मधून गेले उरला 1. सबस्ट्रॅक्शन ऑफ 9 and 8 इज 1. साइन कसे द्यायचे, इफ देअर इज अ सबस्ट्रॅक्शन, जर डिफरन्स असेल सबस्ट्रॅक्शन असेल तर गिव्ह साइन ऑफ मिडल टर्म टू द बिगर फॅक्टर. बिगर फॅक्टर 9 आहे, त्याला मिडल टर्मची साइन द्या प्लस, आणि जो स्मॉलर टर्म आहे त्याला अपोजिट साइन द्या, प्लस अपोजिट मायनस. रिमेंबर व्हेन देयर इज अ कोइफिशियंट ऑफ n स्क्वेअर इज 1, n स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 जेव्हा असतो तेव्हा हे 2 फॅक्टर्सची ह्या 2 स्टेप्सची गरज नाही. ह्या 2 स्टेप्सची गरज नाही, डायरेक्ट ही स्टेप लिहिता येते. रिमेंबर when there is a coefficient of n square is 1, when there is a coefficient of n square is 1, we can take direct step, third step, that is the first bracket into second bracket is equal to 0. आणि हे जे प्लस 9 आहे ते इथे घ्या आणि मायनस 8 आहे ते इथे घ्या डायरेक्ट, आणि n n इथं n आणि n. दिस इज डायरेक्ट स्टेप्स and this is allowed. This is allowed when there is a coefficient of n square is 1. If there is a coefficient of n square is not 1, at that time we have to make these 2 steps, these 2 steps we have to make. Okay, now 9 plus n plus 9 is equal to 0, or n minus 8 is equal to 0. Therefore n is equal to minus 9 or n is equal to 8. Okay, now here n is a natural number. पाहता आपण लक्षात घ्या, natural numbers. So natural numbers are not negative. So n is not equal to minus 9. Because n is natural number. N is natural number. So therefore n is equal to 8. This is our answer. N is equal to 8. This is our answer.